आज श्रावण सोमवार आहे, पहिला सोमवार आहे आणि याच निमित्तानं कोल्हापुरातल्या रावणेश्वर मंदिरामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती भाविकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर श्रावण सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि याच पार्श्वभूमीवरती भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं श्री रावणेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। अगदी नयनरम्य अशी पूजा जी आहे ती महादेवाची या ठिकाणी बांधण्यात येण्याचं काम आता सुरुवात झालेली आहे। स्वतः श्रीपूजक जे आहेत या ठिकाणी देवाची पूजा आहे त्या ठिकाणी बांधताना आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळे जे भक्त आहेत ते या ठिकाणी नतमस्तक होताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर श्रावणातल्या पहिला सोमवारी प्रत्येक महादेव मंदिरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते आणि याच पार्श्वभूमीवर श्रीपूजक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या पूजेचं महत्त्व काय आणि श्रावणातल्या सोमवारी विशेषतः काय महत्त्व असतं। श्रावण सोमवार म्हणजे नवदाम्पत्यानं लग्न झाल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी एकूण सोमवार 4 येतात, कदाचित 5 येतात। तर पहिल्या सोमवारी शेवामूठ तांदूळ घालायचं असतं, म्हणजे आपल्या मनात इच्छा पूर्ण होण्यासाठी ते शेवामूठ म्हणून घालतात। आणि हे रावणेश्वर मंदिर म्हणजे या मंदिराचं नाव रावणेश्वर आहे, पण जे मंदिरातले देव आहेत ते रावणेश्वर नसून रामेश्वर आणि लक्ष्मीश्वर। जी आतली चौकोनी पिंड आहे ती रावणेश्वर आणि जी पलीकडची पिंड आहे ती रामेश्वर। असे राम आणि लक्ष्मण अशी 2 लिंग आता इथे आहेत। पूर्वी या ठिकाणी 5 खेड्यांचा परिसर होऊन त्या खेड्याचं नाव रावणेश्वर होतं, म्हणून या मंदिराला नाव रावणेश्वर आहे। त्याशिवाय हे मंदिर होते त्यात मैदानात समोर होतं ते तळं होतं, त्या तळ्याचं मैदान झालं, देवकाठाला आणून ठेवले आणि आणल्यानंतर 3 वेळा मंदिराचा जीर्णोद्धार झाला। आज नागपंचमीनिमित्त आज जास्त महत्त्व आहे। ज्या दिवशी पंचमी येते, ज्याला उपासना आपण ज्याला शंकराची उपासना करतो त्याचे पुण्य देवगणित असतं, म्हणून पंचमी दिवशी महादेवाची फार उपासना केल्या फार भक्ती मिळते, पुण्य मिळते, म्हणून लोक आज विशेष दिवस विशेष दिवस प्राप्त आहे म्हणून आज। आणि त्याशिवाय या ठिकाणी आमच्या इथं ज्या पितृदोष असतो त्या इथे आमच्या इथं भक्तांनी नुसते दर्शन जरी घेऊन गेले तरी लोकांचा पितृदोष नष्ट होतो। आणि नक्कीच आपण पाहतोय की नागपंचमी आहे, आणखीन श्रावणातला पहिला सोमवार आणि या निमित्तानं भाविक प्रचंड गर्दी करून आपल्या ज्या मनोभावना आहेत मनोकामना आहेत त्या खरं तर महादेवाच्या चरणी या ठिकाणी आपल्याला मानताना पाहायला मिळत आहेत। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।